आता वेगळा विदर्भ होणारच, आंदोलन सामील व्हा. विदर्भादी भावांनो, शेतकऱ्यांनो, तरुणांनो, माया बहिणींनो, विदर्भाचा लढा हा पूर्वीपासूनच चालू आहे. या विदर्भात झाला तर आपल्या विदर्भाचा फायदा होणार. 1997 साली भाजपने भुवनेश्वरला कार्यकारिणीत विदर्भाचा ठराव केला. लगेच अटलजींनी छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड ही लहान राज्य दिले, परंतु तेव्हाही केंद्रात शिवसेना असल्यामुळे या धाकाने अटलजीने विदर्भ दिला नाही. 2014मध्ये महाराष्ट्र निवडणुकीमध्ये विदर्भाच्या जनतेला भाजपने विदर्भाचे मते मागितले. जनतेला त्याचा विश्वास ठेवून भाजपने 44 आमदार दिले. पुन्हा राज्यात शिवसेनेचे भाजपचे सरकार आले व पुन्हा शिवसेनेच्या विरोधामुळे विदर्भात दिला नाही. दोन्ही वेळे भाजपने विदर्भाला जनतेचा फसविले. म्हणून 2019मध्ये विदर्भ राज्य आंदोलन व इतर संघटना आंदोलनामुळे, जनजागृतीमुळे भाजपने 15 आमदार पाडून विदर्भातली जनतेच्या भाजपची सत्ता महाराष्ट्रातून संपवली. आता भाजप व शिवसेने सुटसुटी झाल्यामुळे विदर्भाचा मार्ग मोकळा झाला व विदर्भ देणे हे फक्त केंद्र सरकारचे अधिकार आहे. परंतु कोणताही लोकसभेचा प्रतिनिधी विदर्भासाठी विषय केलेला नाही व मांडलेला अधिवेशनामध्ये मांडलेले नाही. राज्य सरकारने कितीही विरोध केला तरी विदर्भ होणारच. आम्ही मिळवून घेऊ. भाजपला हातून महाराष्ट्र गेली, झारखंड गेले, दिल्ली गेली. आता विदर्भ दिला नाही तर भाजपात विदर्भातून सुद्धा सफाया झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसने सुद्धा 1891मध्ये नागपूरला, 1899मध्ये लखनौ, 1901मध्ये कलकत्ता, 1905मध्ये बनारस व 1920 आणि 1940मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव पारित केला. काँग्रेस सरकारने विदर्भासाठी 1948 साली